आज आपण जाणार होतो एका खास व्यक्तिमत्व असलेल्या नेत्याच्या भेटीला. जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चहा घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. आज आम्ही भरपूर जण होतो आणि शेवटी आपण पोहोचलो बाबळगावला. ज्या गावाला स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्यासारखा नेता लाभला आहे तेच गाव. गाड्या पार्क करून आपल्याला मध्ये जायचं होतं. भैयांना देण्यासाठी एक कुंडी पण आणली होती. आज माझ्यासोबत राम भैया आणि मराठवाडा समितीचे प्रमुख आकाश भैया सावंत पण होते. सगळे पोहोचले ना आम्ही गेलो मध्ये जाऊन पाहिलं तर काय आतमध्ये तर जत्राच भरली होती. काही जण भेटीसाठी तर काही जण आपल्या अडचणींचं निवारण करण्यासाठी इथे आले होते. गर्दी जास्त होती त्यामुळे बारी लोक आतमध्ये जाऊन भेट घेऊन येत होते. तोपर्यंत राम भैया मला नवीन चेहऱ्यांची करून देत होते. भरपूर लोक बाहेर थांबलेले होते. काही थोर व्यक्तिमत्व असलेले लोक पण इथं आले होते. त्यांच्यासोबत आपण फोटो घेतला. गर्दी पण कमी झाली. मग आम्ही गेलो आतमध्ये. विद्यार्थी समितीचा असलेला एक मुद्दा भैयांनी यशस्वीरित्या मार्गी लावला म्हणून त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही गेलो होतो. भैयांना भक्ष भेट दिलं. दिदीने त्यांची अडचण पण मांडली. सगळ्यांचं बोलणं झाल्यानंतर शेवटी कर्मयोग हे पुस्तक भैयांना भेट दिलं. तेवढ्यात हे आजोबा येऊन आपली अडचण सांगू लागले. यांची पण अडचण भैयांनी सोडवली. मग शेवटी ग्रुप फोटो घेऊन खूप साऱ्या शुभेच्छा आणि आभार व्यक्त केले. परत जाण्यासाठी बाहेर निघालो आणि पायरीवरच वहिनींची भेट झाली. त्यांच्यासोबत पण सगळ्यांनी बोलणं केलं आणि फोटोज काढले. मग आम्ही निघालो घराकडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.